नमस्ते सर. नमस्कार. सर आपलं नाव सांगा की. मी विनायक विलासराव गुरव, नरसिंहपूर, तालुका. तालुका वाळवा, जिल्हा सांगली. नमस्ते सर. नमस्कार सर. आपण मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत आपल्या ह्या प्लॉटला आपण 20 एप्रिल रोजी भेट दिली. हो. बरोबर आहे. हं, आज हा प्लॉट मार्चमध्ये लागण आहे हं. आणि जवळपास आज 4 महिने झालेत. होय. आणि ज्यावेळी आम्ही 20 एप्रिलला ज्यावेळी तुमचा प्लॉट पाहायला हं. लागण फक्त 1 फुटाची होती. होय. आणि ही शार्प जमीन आहे. हं. आणि ह्या शार्पट जमिनी ही 10,001 व्हरायटी आहे. तर तुम्ही बोलला की हा प्लॉट आपला आहे अशा पद्धतीत शार्पट जमिनीतला आहे आणि हा प्लॉट आपणाला पावसाच्या अगोदर करता आली पाहिजे ह्याच्यासाठी काही पण करा. होय. तर शब्द दिला तुम्हाला 1.5 महिने तुम्हाला हा प्लॉट भरणीला आणून होय. 1 फुटाची लागण होती. तरी पण मला वाटतंय आपण 1च महिन्यामध्ये ह्याची बाळभरणी करून घेतली. होय. हा. आणि 1.5 महिन्यामध्ये आपण दुसरी भरणी पण केली. होय. आणि 1.5 महिन्यामध्ये भरणी केली म्हणजे 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 फुटाचा ऊस आज जवळपास 7 ते 8 फुटापर्यंत आहे. आणि ह्या ऊसामध्ये बदल म्हणलं तर जवळपास आज 7 ते 8 पेरं ऊसाला आलेले आहेत. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये भरणी केल्यानंतर 1च महिना गावलाय. जवळजवळ 6-7 पेरे एका महिन्यात ऊसाची वाढलेले आहेत. होय. आणि ह्याबद्दल तुम्ही सर समाधानी आहात का? त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. बरं, आपण आपल्या मिशन ऑर्गॅनिक इंडिया अंतर्गत आपण ह्याला 50% जैविक सेंद्रिय आणि 50% रासायनिक दिलेला आहे. हं. जैविक सेंद्रियमध्ये आपण काय दिलंय, सॉइल बुस्टर दिलंय, ॲग्रो बुस्टर दिलंय आणि सेल बुस्टरच्या आळवणी अजून घ्यायचे. प्लस मॅजिक स्प्रे आता नवीन जे प्रोडक्ट आलाय त्याचे सुद्धा स्प्रे आपण घेणार आहोत. होय. याला 2 आळवणी 2 फवारणी फक्त केल्यात. केले. आणि भरणीमध्ये आपण NPK 3 पोती वापरले आणि कोंबडी खत वापरले. कोंबडी खत. हा प्लॉट 1.5 एकराचा आहे. होय. आणि अतिशय कमी खर्चामध्ये इतक्या उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉट आले की आज उंची जर बघायचं म्हणलं तर 7 ते 8 फूट ऊसाची उंची आहे. पानांची रुंदी म्हणलं तर जबरदस्त आहे. आणि पेरं जर म्हणलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8वं पेरं चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे काही उसाला 7 पेरे आहेत, काही उसाला 8 आहेत, काही उसाला 10 पण आहेत. आणि सरासरी एका ठोंबामध्ये 6-7 ऊस आहेत. बघायला गेलं तर आज 10,001 व्हरायटी जी अशी आहे या ऊसाची फुटव्याची संख्या खूप कमी प्रमाणात असते. तरी सुद्धा सरांच्या ह्या प्लॉटमध्ये खूप चांगला फुटवा पण आहे. 6-7 ऊस एका ठोंबामध्ये आहेत. ऍक्च्युली ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये लागण आहे. म्हणजे मार्च महिन्यातला ऊस आहे. पण हा प्लॉट जर बघायला जर इथं प्रत्यक्ष जर आला तर हा आडसालच्या प्लॉट दिसतोय अक्षरशः. आणि खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे. सर तुम्ही काय सांगाल आपल्या गावातील असतील, तालुक्यातील असतील किंवा आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगाल की आपल्या मिशन अंतर्गत बाबा इतक्या कमी वयामध्ये इतकी चांगली ग्रोथ ह्या ऊसाची आणि खर्च? मिशन इंडिया ॲग्रोचे मी उत्पादन आता वापरली. हं. त्यामध्ये ॲग्रो बुस्टर, परत Soil booster. सॉइल बुस्टर, म्हणजे ॲग्रो बुस्टर आता आम्ही फवारणी केलेली आहे. आळवणी पण आणि घेतली. आळवणी केलेली आहे. 2 आळवण्या 2 फवारण्या झालेल्या आहेत. आणि कोंबडी खत टाकलेलं आहे याला. आणि यामध्ये शारपट जमीन असताना सुद्धा ॲग्रो बुस्टरच्या उत्पादनाने आज माझा ऊस कुळवला जाईल की नाही ह्या मी विचारात असताना आज माझा ऊस कुळवला जाऊन जवळजवळ 7 ते 8 7-8 पेरे ऊसाला आलेले आहेत 2.5 महिन्यामध्ये. त्यामुळे सर्वांनी ॲग्रो बुस्टर याचा एकदा अनुभव घ्यावा आणि त्याच्यानंतरच त्याचा रिझल्ट पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि खर्चाच्या बाबतीत NPKचा खर्च, रासायनिक खर्च खर्चाच्या बाबतीत रासायनिक खर्च यात काहीच घातलेला नाही. 50% जे काय ते आपल्या इंडिया ॲग्रो मिशन अंतर्गत येणारे ॲग्रो बुस्टर, सेल बुस्टर, सॉइल बुस्टर हीच वापरले आहेत. रासायनिक खत 50%च वापर यात झालेला आहे रासायनिक खतांचा. आणि तुम्ही समाधानी आहात याबद्दल मी खूप समाधानी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.